पैसे नव्हते म्हणून उपचार मिळाले नाही आणि म्हणून एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला। 7 महिन्यांची 2 जुळी बाळं पोटात असलेली तनिषा भिसे फक्त एक नाव उरलंय आता आणि माणुसकी मात्र हरवलीये। हॉस्पिटल म्हणजे सेवा की सौदा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायचा आपण एक प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत। पुण्यातल्या प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली। तनिषा भिसे नावाची गर्भवती महिला जी 7 महिन्यांची गर्भवती होती आणि गर्भात 2 जुळी बाळं वाढत होती। तिला अचानक तब्येत खालावल्यामुळे तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं। पण इथे एक वेगळाच प्रकार समोर आला। रुग्णालयानं उपचार सुरू करण्याआधी 10 लाख रुपये डिपॉझिट मागितलं असे तिच्या नातेवाईकांनी सांगितलं। हे पैसे त्यांच्याकडे नव्हते आणि त्यामुळे उपचार न करता तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं। तनिषाची डिलिव्हरी झाली, मुलंही जन्माला आली, पण तनिषा मात्र वाचली नाही। या घटनेवर तिच्या कुटुंबियांनी रुग्णालयाच्या डॉक्टरांवर आणि प्रशासनावर थेट आरोप केलाय। आमच्या माणसाचा जीव पैशाअभावी गेला या आरोपांवरून रुग्णालय प्रशासनाचं उत्तर वेगळं होतं। या प्रकरणाची अंतर्गत चौकशी केली आहे। रुग्णाच्या मृत्यू प्रकरणी निर्माण झालेल्या नैराश्यातून आणि रागातून हे आरोप केले जात आहेत। ही दिशाभूल करणारी तक्रार आहे असं दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाचं म्हणणं आहे। पण प्रश्न असा आहे, तक्रार खरी की खोटी असू दे ते न्यायालय ठरवेल, पण आपण सामान्य लोक एवढं नक्की ठरवू शकतो की जीव वाचवण्यापेक्षा पैशांना प्राधान्य देणं चुकीचं आहे। या घटनेनंतर सगळ्यांना प्रश्न पडतो, खरंच खासगी रुग्णालय उपचार सुरू करण्याआधी डिपॉझिट मागू शकतात का? तर त्याचं उत्तर आहे नाही। महाराष्ट्र सुश्रूषागृह नोंदणी नियमावली 2021 नुसार कोणत्याही रुग्णालयाला आपत्कालीन स्थितीत उपचार नाकारण्याचा अधिकारच नाहीये। या नियमावलीमध्ये स्पष्टपणे नमूद केलंय की रुग्ण गंभीर अवस्थेत असेल तर तात्काळ उपचार द्यावेत, नंतर त्याला योग्य त्या सोयीच्या जवळच्या रुग्णालयात हलवावं। या नियमांमध्ये डिपॉझिट किंवा आगाऊ रकमेचा उल्लेखच नाहीये। तेव्हा रुग्णालयाने जर पैशांअभावी रुग्णाला उपचार नाकारले असतील तर तो नियमभंग आहे। आपल्या देशाच्या संविधानात कलम 21 म्हणजेच जीवनाचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क हा हक्क इतका व्यापक आहे की त्यात आपत्कालीन वैद्यकीय उपचार घेण्याचा हक्क देखील समावलाय। एक माणूस आर्थिकदृष्ट्या दुर्बल असला किंवा त्याच्याकडे तात्काळ पैसे नसले म्हणून त्याला उपचार नाकारता येत नाहीत। ही केवळ नियमावली किंवा संविधानाची गोष्ट नाहीये। भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा अनेक निकालांमध्ये हेच अधोरेखित केले। परमानंद कटारा विरुद्ध भारत सरकार जे 1990 मध्ये झालं होतं। एक दुचाकीस्वार अपघातात गंभीर जखमी झाला, त्याला एका हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं, पण डॉक्टरने सांगितलं की ही मेडिको लीगल केस आहे, दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जा। 20 किलोमीटर दूर असताना त्याचा मृत्यू झाला। न्यायालयाने या निकालात स्पष्टपणे सांगितलं की सरकारी असो किंवा खासगी डॉक्टर आपत्कालीन परिस्थितीत उपचार देण्यास बांधील आहेत। तसंच पश्चिम बंगाल खेतमजूर समिती विरुद्ध राज्य सरकार या प्रकरणातही न्यायालयाने वेळेत उपचार न मिळणं हे कलम 21चं उल्लंघन असल्याचं नमूद केलंय। रुग्णालयात भरती करताना अनेक फी घेतल्या जातात, डॉक्टरी सल्ला, खाट्याचं भाडं, औषधं, पण त्या यादीत आगाऊ डिपॉझिट कुठेच नाहीये। त्यामुळे असं डिपॉझिट मागणं केवळ गैरप्रथा नाहीये तर कायद्याचं उल्लंघन देखील आहे। आजचा सर्वात मोठा प्रश्न, जर कायदा स्पष्ट आहे, नियम स्पष्ट आहेत, मग अशी प्रकरणं का घडतात? कारण भय आणि अज्ञान। रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक यांना कायदेशीर हक्कांची माहिती नसते। रुग्णालयांना वाटतं कोणी तक्रार करणार नाही आणि आपली सिस्टीम हळूहळू माणुसकीपासून लांब जात जाते। जर अशा प्रकारची एखादी घटना घडली तर आपण थेट तक्रार करू शकतो, ती महापालिका प्रशासनाकडे, जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडे आणि सिव्हिल सर्जनकडे, आणि ही तक्रार 24 तासांमध्ये सुनावणीस देखील पात्र असते। पण दुर्दैव एकच म्हणजे आजपर्यंत अशा एकाही तक्रारीची अधिकृत नोंद महाराष्ट्रात झालेली नाहीये। तनिषा भिसेचं प्रकरण वेगळं नाहीये, फरक इतकाच की यावेळेस ती गोष्ट मायक्रोफोनवर आली, पण अशा कितीतरी तनिषा दररोज शांतपणे वाऱ्यासारख्या हरवल्या जातात। आपण आपलं घर वाचवतो पण आरोग्य व्यवस्थेचा गड मात्र फाटलेला आहे। आता वेळ आली आपल्या हक्कांसाठी आवाज उठवण्याची। उपचार मागणं हक्क आहे, भीक नाहीये। खासगी रुग्णालय देखील सेवा क्षेत्रात आहेत, सौद्यांमध्ये नाहीयेत। रुग्णालयांना डिपॉझिट न देता उपचार नाकारणं बेकायदेशीर आहे। म्हणून तनिषा भिसेचा मृत्यू व्यर्थ जाऊ देऊ नका। माहिती घ्या, शिका आणि आवाज उठवा, कारण उद्या ही वेळ तुमच्यावर येऊ शकते। दिलेली माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा सिविक मिरर।